दरम्यान आणखीन एक महत्त्वाची अपडेट बघूया। मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून विरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय। संजय राऊत, रोहित पवार आणि लय भारी यूट्यूब चॅनल यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय। मंत्री जयकुमार गोरे यांच्या संदर्भामध्ये अनेक आरोप झाले होते। काल खासदार संजय राऊत तसंच विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता हे आरोप केलेले होते, परंतु खासदार संजय राऊत यांनी नाव घेऊन आरोप केले होते। रोहित पवार आणि त्याचबरोबर लय भारी यूट्यूब चॅनल या तिघांच्याही विरोधामध्ये हक्कभंग त्यांनी दाखल केलेला आहे। मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडनं त्यांच्या विरोधात विधान करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा हक्कभंग दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाड आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अभिषेक, या संदर्भामध्ये कालच त्यांनी सुतोवाच केलेलं होतं आणि आता प्रत्यक्षात हक्कभंग दाखल केल्याचं कळतंय। अभिषेक, नक्कीच जर का पाहायचं तर या संदर्भात आरोप आपल्याला जयकुमार गोरे यांच्यावर होताना पाहायला मिळालेले होते। एका महिलेकडनं 17 मार्च रोजी या संदर्भात आंदोलन देखील होणार असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं। मात्र जयकुमार गोरे यांच्याकडनं थेटपणे न्यायालयाची प्रत देत आपण निर्दोष असल्याचं सांगण्यात आलं। एकूणच जे काही पुरावे आहेत ते देखील डिस्ट्रॉय करण्यासंदर्भात या संदर्भात निकालात सांगण्यात आलेलं होतं। अशा प्रकारचा दावा देखील जयकुमार गोरे यांच्याकडनं करण्यात आलेला होता। आणि आता पाहायचं तर ज्यांनी त्यांच्या विरोधात एकूण विधानं केली आहेत त्यांच्या विरोधात त्यांच्याकडनं हक्कभंग दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये खासदार संजय राऊत असतील, आमदार रोहित पवार असतील आणि यूट्यूब चॅनल जे आहे लय भारी नावाचं, त्यांच्या विरोधात हा हक्कभंग प्रस्ताव जो आहे तो मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडनं आणण्यात आलाय। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।